कला दर्पण न्यूज. लडाखच्या पर्यावरण संरक्षण, स्थानिकांच्या घटनात्मक हक्कांचं संरक्षण आणि शाश्वत विकासाच्या मागण्यांसाठी सातत्याने आवाज उठवणारे आंतरराष्ट्रीय कीर्तीचे शास्त्रज्ञ, अभियंता आणि समाजसेवक श्री सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाला हुपरीतून पाठिंबा व्यक्त करण्यात येणार आहे. सामाजिक कार्यकर्ते मोहन खोत एक सामान्य झुरळ यांनी सोमवार दिनांक 20 जुलै 2026 रोजी सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत महात्मा चिटणीस चौक हुपरी येथे एक दिवसीय लाक्षणिक उपोषण करण्याचा निर्णय घेतला आहे. देशातील पर्यावरण संवर्धन, नैसर्गिक संसाधनांचे संरक्षण, स्थानिक नागरिकांचे हक्क आणि विकासाच्या प्रश्नांबाबत जनजागृती व्हावी, तसेच शांततामय लोकशाही मार्गाने सुरू असलेल्या आंदोलनाला नैतिक पाठिंबा मिळावा या उद्देशाने हे उपोषण आयोजित करण्यात आल्याची माहिती मोहन खोत यांनी दिली. यावेळी त्यांनी सांगितलं की समाजातील प्रत्येक नागरिकाने केवळ स्वतःच्या परिसरातीलच नव्हे तर राष्ट्रीय हिताच्या प्रश्नांबाबतही संवेदनशील राहणं आवश्यक आहे. पर्यावरणाचे रक्षण, लोकशाही मूल्यांचे जतन आणि सामाजिक उत्तरदायित्व या भावनेतून हे लाक्षणिक उपोषण करण्यात येत आहे. या उपोषणात विविध सामाजिक कार्यकर्ते, पर्यावरण प्रेमी, युवक, विद्यार्थी आणि नागरिकांनी सहभाग घेऊन शांततामय आंदोलनाला पाठिंबा द्यावा असं आवाहन मोहन खोत यांनी केलं. लोकशाही मार्गाने आपली भूमिका मांडण्याचा आणि पर्यावरणासह जनहिताच्या प्रश्नांकडे शासनाने समाजाचं लक्ष वेधण्याचा हा प्रयत्न असल्याचं आयोजकांनी स्पष्ट केलं आहे. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.